आजची पत्रकार परिषद बोलवण्याच्या मागचं कारण असं आहे की तालुक्यात माझ्या 2 ठिकाणी सभा झाल्या, शेंदुर्णी आणि पौडमध्ये. त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा अत्यंत उत्साह वाढला आणि त्यांनी सांगितलं की भाऊ तुमची सभा जामनेरमध्ये ठेवा. जामनेरमध्ये माझी सभा ठेवली होती, परंतु पवार साहेबांचे जायला वेळ होता म्हणून मला जामनेरच्या सभेत पवार साहेबांच्या अगोदर बोलणं आलं नाही. त्यांना बोलायचं होतं म्हणून नाही तर मी सभेतच पूर्ण खुलासा करणार होता सर्व गोष्टींचा, पण तिथे मी करू शकलो नाही. आणि म्हणून मी आज असा विचार केला की मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बहुतेक तालुक्यातील सर्व मतदारापर्यंत किंवा जिल्ह्यातील मतदारापर्यंत माझी बातमी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि झाला शक्य तर तो होईल, कारण की सभा घ्यायला आता वेळ नाही येईल. तर सर्वप्रथम मित्र, मी आपलं सर्व पत्रकार मित्रांचं या सभेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर्व इथे माझ्या या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. मित्र हो, तालुक्यात होऊ लागलेल्या 2024च्या या विधानसभा निवडणुकीमध्ये इथे 2 प्रकारचे 2 उमेदवार आहेत. एक गिरीश भाऊ महाजन आणि दुसरे दिलीप खोडके सर. भाऊ आपल्या शब्दावर कधीच टिकत नाही. गिरीश त्यांनी म्हटलं होतं निवडणुकीच्या अगोदर की मी तालुक्यात फॉर्म भरल्यानंतर फक्त मी मतदानाच्या दिवशी तालुक्यात येईल, तोपर्यंत मी तालुक्यात येणार नाही. आणि मुंबईच्या पक्ष सोहळ्यामध्ये घोषणा झाली होती की गिरीश भाऊ आम्ही तुम्हाला 1,00,000 मतांनी विजयी करू. फडणवीस साहेबांच्या समोर ती घोषणा झाली आणि तुम्ही तालुक्यात फिरायचं नाही, ही तालुक्याची जबाबदारी आमची आहे. तुम्ही आता महाराष्ट्राचे नेते आहे आणि तुम्ही महाराष्ट्र समावा, अशी मी मुंबईची पत्रकार परिषद आणि ती घोषणा आणि तो कार्यक्रम मी पाहिला होता पक्ष सोहळ्याचा. नंतर भाऊंनी इथे घोषणा केली की मी येणार नाही, मी फक्त मतदानाच्या दिवशी येईल. परंतु इतके ते काय घाबरले मला काही वाटत नाही की ते मतदारसंघ सोडायला तयार नाही. 1 मिनिट येऊन जाऊन जामनेर येऊन जाऊन मी विचारतो की भाऊच्या पुढे नांदेडला सभा आहे का, पुढे मुंबईला आहे का, पुढे नागपूरला आहे का, पुढे सभांनी जामनेर फक्त जळगाव जिल्ह्यात जवळपास गेले तर 1 तास 2 तास जातात आणि परत येतात. मुळात ते आपल्या शब्दावर टिकत म्हणतात मी खोटं बोलत नाही, माझे शब्द तोडत नाही. त्यांनी माझं हे त्यांना आव्हान आहे की तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही बोलता तसं वागत नाही, तर कृपया मी हा पत्रकार परिषदेतून तुम्हाला आवाहन करतो की आपण तालुक्यात थांबावं, त्या तालुक्यात थांबू नये. दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की तालुक्याच्या विकासाचा मुद्दा ते नेहमी म्हणतात की मी तालुक्याचा इतका विकास केला, म्हणून मी मतदारसंघात येणार नाही, असं ते म्हणतात की मी तालुक्याचा विकास केला म्हणून मी मतदारसंघात येणार नाही. अहो, तुम्ही थोरात साहेबांची बरोबरी करता, तुम्ही शरद पवार साहेबांची बरोबरी करता, तुम्ही महाराष्ट्राचे नंबर 2चे नेते म्हणवतात. तुम्ही तालुक्यात किती फॅक्टरी आणल्या, किती तुम्ही इंडस्ट्री तालुक्यात उभी केली. त्यांच्याकडे थोरात साहेबांकडे पवार साहेबांकडे 50-50 हजार लोक, 60-60 हजार लोक, 1-1 लाख लोक नोकऱ्यावर आहेत. त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये स्वतःच्या त्यांनी उभे केले ते सहकारी कारखान्यामध्ये. आपण तालुक्यात इतक्या वर्षामध्ये एक सहकारी साखर कारखाना उभं करू शकले नाही, एक सुतगिरणी उभी करू शकले नाही. तुम्ही सांगलं होतं की मी टेक्सटाईल पार्क आणतो, काय पुरवण्या, काय जलवा, काय झलवा, काय मिरवणूक, काय ढोल, काय ताशे, काय पुरवण्या भरून विकासाचे महापुरुष, विकासाचे महामेरू म्हणून काय काय मी ते पुण्यामध्ये वाचलं. टेक्सटाईल पार्कची जामनेरमध्ये निर्मिती होणार आणि हजारो लोकांना नोकऱ्या मिळणार. त्या टेक्सटाईल पार्कची घोषणा झाली हे बरोबर आहे, पण त्याच्या अगोदर तिथे ज्या जमिनी घेतल्या गेल्या, यांना माहित होतं तिथे आपलं टेक्सटाईल पार्क करायचं, तिथे MIDC करायची आहे. सर्व जमिनी त्यांच्या जवळच्या लोकांनी अगोदर गरीब शेतकऱ्याकडून विकत घेतली आणि नंतर तिथे टेक्सटाईल पार्कची MIDCची घोषणा झाली. एखादी कारखाना MIDCचा आला नाही, एखादी टेक्सटाईल पार्क MIDCचा आला नाही. मग असं असताना तुम्ही काय विकास म्हणजे काय? पण ते विकासाचं अजून दुसरं एक विजन आहे की मी गेल्या 15 वर्षापासून पाहतोय की दर 5 वर्ष झाली की वाघूरच्या लिफ्टिफिकेशनचं ते उद्घाटन करतात. ते पूर्ण असा हा पट्टा इथून असा जाईल, मोळगाव पूर्ण हे क्षेत्र मी हरित आणि हे पाणी पाचोरा तालुक्यात पोहोचवणार आहे. पाचोरा तालुका सुफलाम करणार आहे आणि येत्या 5 वर्षात आपलं ते काम पूर्ण होणार आहे. पुढच्या 5 वर्षात परत त्याचं त्यांनी हे केलं, उद्घाटन केलं. परत 5 वर्षांनी पुढे मिळाली की आता ते लिफ्टचं काम चालू झालंय आणि ते आता 500 आपलं बजेट असं मी ते बजेटमध्ये 1500 कोटी टाकून घेतले, 2000 कोटी टाकून घेतले, 2500 कोटी टाकून
काय वंदना, काय घोषणा, काय अतिशोक्ती होते, कोणत्या कार्यक्रमाची किती अतिशोक्ती करावी, हे प्रत्येकाने ज्याचा त्याचा प्रश्न असतो. जनतेचा फसवणूक किती करायची, ते नीटचा विषय त्यांना सुटला. मग त्यांनी आणला की मी आता टेक्स्टाईल पार्क करू शकतो. टेक्स्टाईल पार्क ते करू शकले नाही. मग टेक्स्टाईल पार्क करू शकले नाही. तू जामनेरमध्ये तुम्ही आरोग्यमंत्री होतात, तुम्ही मंत्री होतात आरोग्यमंत्री, तुम्ही एक चांगलं हॉस्पिटल जामनेरमध्ये करू शकले नाही. जामनेर पंचक्रोशीत पहुच्या हॉस्पिटलची काय दशा आहे, शेंदुर्लीमध्ये काय आहे, फतेपूरमध्ये काय, जामनेरचं सिव्हिल हॉस्पिटल कसं आहे, तिथे एक सिटी स्कॅनचं मशीन नाही, तिथे एक MRIचं मशीन नाही. तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी, अरे ते थोरात वगैरे त्यांच्याकडे त्यांच्या गावात मोठमोठे हॉस्पिटल आहे, जिथे हजार हजार 2,000 लोक सुधारतात, की तुम्ही तालुक्यात एक आरोग्यमंत्री असताना तुम्ही तालुक्यात एक हॉस्पिटल आणू शकले नाही. एक चांगल्या पद्धतीचं तुम्ही शिक्षण मंत्री पण होता, तेव्हा पण तुम्ही शिक्षण मंत्री केले, त्यांच्याकडे एक प्रभाग होता शिक्षण मंत्र्याचा, उच्च तंत्र शिक्षण काहीतरी होता प्रभाग त्यांच्याकडे. तिथे पण तुम्ही एखादी शाळा, कॉलेज, एखादी कॉलेज की तिथे माझ्या जवळच्या शेतकऱ्यांचे 1,500 मुलं शिकतील, ते शिकतील तर ते पण यांना काय मुलं शिकवण्यामध्ये इंटरेस्ट नाही. यांना मुलं, कारण की मुलं जर शिकले तर ते अशा सतरंजा पट्ट्या उचलणार नाही, पाट्या लावणार नाही, बोर्ड लावणार नाही, शिकले हुशार होतील. यांना हुशार ठेवायचं नाही तालुक्याला, यांना तालुक्याला ढकू ठेवायचं आहे. या मुलांनी नाचावं, कुदावं, गावं हेच त्यांना आवडतं, दुसरं नाचावं हेच त्यांना आवडतं, दुसरं त्यांना शिकवायचं नाही मुलांना. म्हणून एक चांगलं शाळा सुद्धा आहे काढू शकते, किती दुर्दैव आहे तालुक्याचं. 30 वर्ष हा काही छोटा पिरियड आहे मित्रांनो, लक्षात घ्या. 30 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्ही एक कॉलेज, एक शाळा, एक हॉस्पिटल, आणि इथे तुम्ही मुंबईला इथून पेशंट घेऊन जाता. तुम्ही इतके मंत्री होता, तुमच्याकडे इतकी अब्ज रुपयाची प्रॉपर्टी आहे, आणि तुमच्या सरकारमध्ये वजन आहे. एक चांगलं हॉस्पिटल, सुंदर हॉस्पिटल जाणलं नाही, 30 वर्षात करू शकले असतं ना. 30 वर्षात तुम्ही एक हॉस्पिटल करायचं नाही, 30 वर्षात तुम्ही एक शाळा बांधू शकले नाही, 30 वर्षात तुम्ही तालुक्यात काय विकास काय केला. आणि विकासाच्या नावाने म्हणतात की मला लोकांनी लाख मतं निवडून देतील. असं काय झालंय सर? आता तिथे काही लोकांनी तिच्या पक्ष प्रवेश केला विकासाच्या नावासाठी. ते इतक्या दिवस तेच सांगत होते की यांचं काय आहे, कोण विकास आणि कोण विकास, ते सांगत होते, ते घोषणा करत होते. त्यांनी काय सांगितलं, तालुक्याचा विकास म्हणजे काय, हा विकासाचा मुद्दा त्यांचा हा एकदम भूलथापा मारणारा मुद्दा आहे. गेल्या 30 वर्षापासून तुम्ही या तालुक्याच्या युवकांचं, सर्व लोकांचं तुम्ही शोषण करता. एकही विकास म्हणून तुम्ही जामनेर तालुक्यात केलेला दाखवा आणि 1,00,000 रुपये मिळवा. होती ती स्टार फॅक्टरी चालू होती, त्या स्टार फॅक्टरीवाल्यांनी इतका त्रास दिला त्या माझ्या राजवाडा, तो काही दिवस त्यांनी 14 पर्यंत फॅक्टरी चालू ठेवली. पण जेव्हा 14 मध्ये हे आपले भाऊ मंत्री आले, त्यावेळेस त्याने स्वतः फॅक्टरीला पूर्णपर्यंत पळून गेला इथून. म्हणजे मला इतका त्रास मी इथे कारखाना चालू म्हणून मुश्किल झालं. हा एकदा विकास आहे का? दुसरं गोष्ट, आता ते काय त्यांचं मिशन चालू आहे प्रचाराचं. प्रचारामध्ये ते मुद्दा काय असतो त्यांचा की मोदींना आपल्याला महाशक्ती करायचं आहे, मोदींचं विजन बदलायचं, मोदीच्या विजनला जोडायचं, अमित शहाना महाशक्ती करायचं, या देशाला महाशक्ती करायचं. या देशाला तुम्ही कसं काय महाशक्ती करू शकता? काय त्याच्यासाठी काय योजना काय आहे? विकास झाला, विकास तुम्ही करू शकले नाही. आता शेतीमालाचे भाव ते अजिबात बोलायचं, त्यांनी शेतीसाठी उपोषण केलं. त्यांनी कापसासाठी किती 12 वर्षापूर्वी उपोषण केलं की 7,000 भाव मिळावा, 6,000 भाव मिळावा. माझ्या शेतकरी राजाला 12 वर्षानंतर सुद्धा तो भाव मिळत नाहीये. तेव्हा तेव्हा ते 400 रुपये युरियाचे भाव होते, ती युरियाची बॅग 1,600 रुपये झाली. तो ठोकमा म्हणजे उत्पादन खर्च तेव्हा 3 रुपये वेचाई होती, आता 10-12 रुपये वेचाई झाली. त्यावेळेला बियाण्याचे भाव कमी होते, आता बियाण्याचे भाव वाढले. म्हणजे उत्पादन खर्च हा शेतकऱ्याने तेव्हापासून वाढला आणि भाव तिथल्या तिथे. हे चीड येण्यासारखं नाही का? शेतकऱ्याला वाटत नाही का की आपली इतकी फसवणूक होते, यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करा, अशी माझी प्रत्येक तालुक्याच्या शेतकऱ्याला विनंती आहे की तुमचं उत्पादन करणे आणि तुमचे उत्पादन करणे म्हणजे माल खरेदी करण्याचे भाव याच्यात किती तफावत आहे. त्यावेळेस 12 मध्ये जे भाव होते ते भाव आज ते देऊ शकत नाही. 24 लागले, 12 वर्ष झाले. तुम्हाला काही वाटत नाही की तुम्ही उपोषण करता, तुम्ही त्यांच्यासाठी बोला माझा शेतकरी राजा, माझा शेतकरी राजा, माझा. आता तुमचा शेतकरी राजा पुढे गेला, त्याचं बोला, त्याच्यासाठी सतत बोला. महागाईवर ते चक्क बोलायला तयार. तेलाचे भाव 100चे 150 झाले, साखरचे भाव वाढले, तुरीची डाळ वाढली, चहा पत्ती वाढली. दैनिक जीवनात ज्या एका सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तूचे भाव गगनाला पोहोचले. हे त्याच्या एक शब्द बोला सभेमध्ये. आणि इमानदार तुम्हाला ते काय बोलायचं असेल, मोदीची महासत्ता ही लोकांना खाऊ घालणार नाहीये. तुम्ही लोकांच्या हिताबद्दल बोला, लोकांबद्दल बोला की लोकांचं आपण काय भलं केलं. म्हणजे तुम्ही विकास केला नाही,
तुम्ही मालाच्या भावावर तुमचं नियंत्रण नाही, शेतीमालाच्या भावावर तुमचं नियंत्रण नाही, आणि तुम्ही गप्पा मारतात की मला लोक 1,00,000 निवडून देतील. कोणत्या माझ्या बरोबरीचा उमेदवारांनी जर हलका उमेदवार दिलाय, भारी जर असं तर बरं झालं असतं अजित पवार सारखा. अहो लोक जनता ही, तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका. जी माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका, जनतेची फसवणूक करू नका. ते बोलू शकत नाही काही लोक तालुक्यात म्हणून ठीक आहे, परंतु माझं सर्व शेतकरी मित्रांना, सर्व गावकऱ्यांना, सर्व तालुक्यावासियांना जाहीर आव्हान विनंती आहे की अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही हा विचार नाही केला तर हे किती महागात पडणार आहे पुढे चालून, जे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ते ह्या सर्व गोष्टी बोलतच नाही. मित्र, बेरोजगारीचा मुद्दा तसाच आहे. रोजगार रोजगार रोजगार, अरे एक कारखाना आणला मी, एक इंडस्ट्री आणली मी, काहीच केलं नाही. पण रोजगार रोजगार बेरोजगार, कधी या लोकांनी किती दिवस हे मुलं नाचतील, किती दिवस तिच्या मुलं नाचतील, किती दिवस मुलं असं नाचून नाचून आपलं पोट संसार साधतात. प्रत्येकाच्या एका भेट विचारतात, बेटा नोकरी लागली नाही, नोकरी लागली नाही छोकरी भेटत नाही, अशी प्रत्येक मायबाबाची व्यवस्था झाली आहे. हे बेरोजगारीच्या बद्दल एक शब्द भर शब्द बोलायला त्यांनी की बा आपण बेरोजगारी बोलावं. मी त्यांना माझं चॅलेंज त्यांनी जाहीर करावं पेपरामध्ये किंवा त्यांची घोषणापत्रामध्ये जाहीर करावं की त्यांनी जामनेर तालुक्यात किती लोकांना परमनंट नोकरी दिली आहे. मी सांगतो किती त्यांनी वंजारी लोकांना मुलांना नोकरी दिली आहे, किती धनगर समाजाच्या मुलांना नोकरी दिली आहे, किती माळी समाजाच्या मुलांना नोकरी दिली आहे, किती तेली समाजाच्या मुलांना नोकरी दिली आहे, किती मराठा समाजाच्या मुलांना. अनेक जाती धर्माचे लोक, 26% जातीचे लोक आपल्या ह्या शहरात आणि तिकडे राहतात. याच्यापैकी एक विशिष्ट समाज जर सोडला तर त्यांनी किती लोकांना नोकरी दिल्या हे त्यांनी पहिले जाहीर करावं. त्यांच्यापेक्षा जास्त रोजगार मी दिले. मला खंत आहे काही गोष्टीची की ज्यांना ज्यांना आम्ही रोजगार देते काही थोडं लोक आमचं ऐकत नाही आज पण ठीक आहे, त्यांचा मर्जीचा प्रश्न आहे. परंतु आम्ही काही गरिबांच्या मुलांना लावलंय, काही गरिबाच्या मुलांना पोटाला लावलंय, काही त्यांची अशी काही आम्ही दुसरे तोडलेले कोणाचे आणि आम्ही तोडले असेल तर आम्ही भरू. आम्ही ना लय गरिबाच्यामुळे तुम्ही किती लोकांना रोजगार दिला, काय केलं, काय दिलं ह्याच्याबद्दल एक शब्द ते बोलायला नाही. तुमच्यात तो समाज आमचे मित्र यांनी गेल्या 30 वर्षापासून जे मंत्री आहेत, जे संपदा खातं यांच्याकडे होते, बरोबर आहे. 30 वर्षामध्ये आता म्हणताना कोर्टमध्ये पाणी जात आहे, जाते अजून गेले नाही. 30 वर्ष तुम्ही काय ठरवताय 10 वर्ष मंत्री केले नाही, तुम्ही 30 वर्ष पाणी वाटू शकते नाही इतक्या मोठ्या गावाला. मालगाव गाव माझं मी तिथला राहणार आहे. 30 वर्षापासून त्या मालगावी गावामध्ये पाणी गेल्या 3 वर्षापासून त्या पूर्ण मालगावी गावाला आम्ही आमच्या मिळून सर्व घरांना, सर्व लोकांना, सर्वांना आमची बागायत शेती आम्ही बंद म्हणजे माझ्या भावा सांगितलं की बागायत शेती मागवतो. अगोदर गावाला पाणी नाही. खडकीमध्ये रमेश नाईक सरपंच आहे. आता खडकीमध्ये रमेश नाईक सरपंच आहे. अहो सांगायला शरम वाटते. ते रमेश नाईक माझ्याकडे आले, म्हणजे भाऊ तुमच्या विहिरीचं पाणी मला पण लागेल. म्हटलं का बरं? म्हणजे आमच्या खडकी गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिसत आहे. आणि म्हटलं तू जर संपदा मंत्र्याला कार्य करता सरपंचाच्या गावचा तुमच्या गावाला पाणी आणू शकले तर 25 वर्षात मग कसं त्यांच्या मागे फिरतो. मी म्हटलं पण लक्ष घे, तुझ्या गावात पहिल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तुला पाणी नाहीये, माझ्या विरून पाणी घेऊन जा. माझं एक स्पेशल बोर्ड देतो, माझं तुला मोटर देतो, कनेक्शन देतो, तुला लागलं काही पाहिजे ते पण मी देतो. पण तुला गावात तू पहिले पाणी घेऊन जा. पाण्यापेक्षा पाणी पाजणं गुरांना, ढोरांना, लोकांना याच्यापेक्षा कोणता दुसरा धर्म चांगला असू शकतो. तर तुम्ही जर इतके मंत्री, इतका विकास आम्ही तालुक्यात ठेवणार नाही, मी गावात जाणार नाही, माझी कार्यकर्त्यांची फळी आहे. कार्यकर्ते म्हणजे जनता नाही आहे. जनता हा वेगळा प्रश्न आहे, कार्यकर्ता हा वेगळा प्रश्न आहे. जनतेच्या भावनेशी तुम्ही खेळताय. त्यांच्या घरी तुम्ही पाणी देत नाही 30 वर्ष, 30 वर्षानंतर तुम्ही वेगळ्या तालुक्यात पोहोचू शकले नाही. मग कशासाठी असं तुम्ही काय विकास काय? 30 वर्ष लोकांना किती लंबा वेळ होतो. त्यांना ते म्हणतात की मी कोणावर अन्याय केला नाही, मीच राजकारण केलं, मी खालच्या गावाचं राजकारण करतो असं त्यांचं म्हणणं आहे. ते एकदम शुद्ध चारित्र्यवान राजकारण करतात. ते असं खाली जाऊन कोणीच राजकारण करत नाही. त्यांचं राजकारण करण्याची पद्धत एकदम शुद्ध आणि शुद्ध आहे. आपण ते शेतकी संघामध्ये, त्या शेतकी संघामध्ये काही अपाय झाला त्या कर्मचाऱ्यांनी केला, तिथल्या कर्मचाऱ्यांनी, त्या संचालक मंडळाला काही दोष नाही. आता मी कोणची संस्था चालवतोय, माझ्या कर्मचाऱ्यांना रात्रीच्या रात्री काही तिचा अपहार केला, याला मी दोषी आहे का? सत्तेने जाणून घ्या ना. बरं सत्तेने जाणली ते झालं, सर्व झालं. 9 डायरेक्टर त्यांचे होते भाजपचे आणि पार्टीचे डायरेक्टर बाबूजींचे होते. ते भगवान हरी पाटील कास्तीचे वयस्कर माणूस.
भगवान पुंडलिक, वयस्कर माणूस, नाना राजमल, प्रताप भीमराव, देवसिंग नाईक असे लोक सर्व होते तिच्या डायरेक्टर. फक्त तेवढ्या डायरेक्टरला बघून जेलमध्ये होतो 2-3 दिवस. स्वतःचे डायरेक्टर बाहेर दिले होते कारण की प्रशासन त्यांचं ताब्यात होतं. त्या लोकांना भाग पाडलं. ते 9-5 लोक तिथे बसून ठेवले जेलमध्ये 3 दिवस. त्यांना म्हणे भाजपमध्ये प्रवेश करा, मी ते इथे सराव लागेल. हे राजकारण तुम्ही कोणत्या पद्धतीचं राजकारण, काय राजकारण करताय? तुम्हाला त्याच्यानंतर पुढे जाऊन सांगतो. माझ्यावर पोस्टला त्यांनी गुन्हा दाखल केला. मला मान्य आहे, मी जर पाप केला असेल पोस्ट साध्य तर तो गुन्हा माझ्यावर नक्की दाखल झाला पाहिजे, हे मला मान्य. मी जर केला असेल पण मी ते केलं नाही. माझ्या तुझी माझी नाही, माझ्यावर गुन्हा दाखल झाला. माझ्या पोराचं नाव टाकलं तिच्या, आमच्या सुंदरचं नाव तिच्या टाकलं. इतकं नीच, हिच्यापेक्षा काय नीच असू शकतं? एक पोस्टचा गुन्हा तुम्ही अशा पद्धतीने दाखल करा चांगल्या लोकांवरती, आणि लोकांना काय सांगता अजून अब देखो पैसा आता मेरे दरवाजे पे भागा, यहाँ से नाक घसर जाएगा, मेरे झुकी तक आएंगे, बोले नाक घसरते मेरे पास, जब उसकी मजा देख बोले उसी कैसी मुझको कैसे सुनाता करके मैं हे पद्धत गुन्हा दाखल करून माझ्या दारातील माझ्या नाक देते, अरे मग मैं पसंद करतो, मत जाऊंगा कर जाऊंगा, अभी तक तो तेरा दरवाजा दिखा नहीं है, आगे मैं देखूंगा, लेकिन तू अगर इस पद्धत से राजकारण करेगा, वो बोलते कि मी कोणत्या नीच राजकारण घोटाळे, सर्वात जास्त घोटाळे कोणी केले. पण मी तुम्हाला नीच करणार राजकारणामध्ये. आता त्या पवन राखाची बाई आमच्या एका संस्थेमध्ये पवन राखा डायरेक्टर, त्या संस्थेत तो पवन राखा त्यांच्या बाजूने रजिस्टरला सही करत नव्हता. महावीर जयंतीच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता तिला पोलीस लोक उचलून घेऊन गेले घेऊन, त्याला पोलीस ठिकाणी बाईला बसून ठेवलं. आमच्या संघाचे लोक महावीर जयंतीचा दिवस होता म्हणून आमचे 400-500 बाहेर गेले, सर्व लोक गेले समाजाचे. शेख साहब काय म्हणतो, अरे शेख, सत्ता के आगे शांतना चलता नहीं, तू भाऊ के पास जेव्हा भाऊ घरतोय, उनको मिळलो त्या पवनला काय सांगितलं, तू भाऊकडे काय भाऊला भेटून घे, तुझ्या बायकोला 1 मिनिटात सोडतो. पवनला काय सांगितलं, मी पण जाणार नाही, मी भेटणार नाही. मग आमच्या संघाचे काही पदाधिकारी ज्येष्ठ लोक, विश्वास कोठारी, तेव्हा आमचे सुरेश मोतीलाल लग्नाने जिवंत होते ते, आणि अजून ज्येष्ठ लोक आमच्या संघाचे त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की बाबा भाऊ जाऊया, ते पवन राखायचे आज महावीर क्या सवेरे तक छुटेगा नहीं, उसको मैं सड़ा दूंगा जेल में. काय त्या बाईने काय गुन्हा केला होता? काहीच गुन्हा नव्हता. त्या बाईने सुविधाजींबद्दल संशोधन कर्ज घेतलं होतं, तिच्या नावात तिच्या माणसाने घेतलं होतं, ते कर्ज पूर्ण भरून टाकलेलं होतं. त्या नीचा दाखला होता, त्याला कोणत्याही पद्धतीने अटकू शकत नव्हते. पण जो सत्तेचा भाग असतो आणि ते अधिकारी वर्ग ते डीडीआरला खोटं सांगायचं, त्या डीडीआरला दादागिरी करून धमकून जो रजिस्ट्रार होता आपल्या काय झालं ते पतसंस्थेत जो राहतो ऑडिटर, त्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्या बाईला त्याने महावीर जयंती नीच राजकारण कोणतं राजकारण. शंकर पहिलवान आमचा तो पोल पडला, ते सांगितलं हा पोल पडला 2 दिवसा पहिले पोल बसवला पण 2 दिवसात पडला, काय विकास आहे का? हलक्या पद्धतीचे पोल आणून तुम्ही बसवले, ते पडले दिसते हल्ला पोल पडतो खालती, हा बोलला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की बा हे याच्यावर करत नाही त्याच्यावर करत नाही. अनिल बोरा, तुम्हाला ताज्या प्रकरण माहिती अनिल बोराचं, अनिल बोराचं त्याच्या शाळेत ग्राउंड तयार करत होतं जेसीबीच्या साह्याने, त्याने परवानगी घेतलेली होती, त्याच्या कंपाऊंड मध्ये ग्राउंड तयार करत होता. त्याच्या बोगस राहतीचा गुन्हा दाखल केला तहसीलदारांना सांगून. तहसीलदार म्हणून की मला गोष्ट पटत नाहीये, नाही लागेल आम्ही आता आम्हाला तुम्हाला तिथे जावं लागेल म्हणून. तो अनिल बोरा त्याच्या मुलाला, त्याला अनिल बोरा गुन्हा दाखल झाला, त्या जेलमध्ये टाकला पण मान्य केलं, तिच्या मुलाला जेल नाही लागली आणि त्या पियाला म्हणतात तिला अंडरग्राउंड कसं राहतं. हे तुमची नीती आहे? हा म्हणजे राजकारण म्हणजे तत्व आहे का? तर नीच हे लोकांनी ठरवलं आहे. मी जाणण्याच्या लोकांना आव्हान करतोय, हे जर तुम्हाला सर्व वाटत होते ठरवा, एकदा मतदान करताना विचार करा, या सर्व गोष्टीचा विचार करा. सुरेश दांडा त्यांच्यावर गुन्हा खोटा गुन्हा दाखल केला, त्यांना पोलीस स्टेशनला शेख घेऊन गेला. शेख उतरला म्हणतो तुमको सत्ता के आगे कुछ कहते जाएगा, हा म्हणला म्हणतो उसको अंडरपॅन्ट काढला, कपडे काढ त्याचे कपडे काढायला लावले, त्याला अंडरपॅन्ट बसवलं. हे तुमचं राजकारण आहे. अरे ज्याच्या बापानं आपल्याला सपोर्ट करून सरपंच केलं, अरे ते माकडा कंपनी यासाठी झटझट झटली, शिवबाबी जयंती आणि आमच्या काकाचा गेम केला, आमच्या काकाकडे मी 1 लाखाचा आला जिंकलो शर्यत, त्याचा माणसाने गेम केला, तुला निवडून आणलं ह्याच्यासाठी की सुरेश झाल्यावर अंडरग्राउंड बसण्यासाठी. हे नीच राजकारण होतं. ह्याच्यापेक्षा काय राजकारण नीच असू शकतं? अजून नीच म्हणजे करत नाही, ह्याच्यापेक्षा लोक नीच करू शकतात जाते. ह्या सर्व गोष्टीचा तुम्हाला अजून एक किस्सा सांगतो. ते धर्मेंद्र घुरट कापसाचे जिनिंगचे व्यापारी, खूप मोठा व्यापारी जामदार, तर नाव कमवलं धर्मेंद्र शेठ, ललित शेठ नाव कमवलं, त्यांची जीन चालते विजया फायबर म्हणून.
तिथे त्यांच्या जीनमध्ये आता त्यांच्या कोणत्या जवळच्या माणसाने तुम्ही गुटख्याची गाडी टाटा करायला घेऊन असेल काही करायला घेऊन असेल त्यांना हे सगळं माहिती होतं. त्यांनी त्या धर्मेंद्र घडता त्या गुटख्याशी आठवडी संबंध नाही. तो करोडपती माणूस तो दरवर्षी 2-4-5 करोड रुपये कमावला पोरगा लहानपणा भुंगरबाज झाला फकीरचा नक्कीच झाला म्हणजे एकदम त्याची परिस्थिती आहे बाबू काय आधी धर्मेंद्र घडच्या माल नाही तेव्हा 20,000 पण होतो. तो आज 50 करोडचा 100 करोडचा मालक झाला. तो कशा तो गुटख्याचा धंदा तुम्हाला कळलं होतं का? पण मुद्दा पण त्याचं नाव कसं अटकावलं ते अटकवलं. मग बरं त्याला बोलवलं ठीक है उन्होंने क्या किया तो भाई सुनते ही स्कूल में वो डायरेक्टर पावरफुल रन के पीछे तो अभी ऐसा करेंगे अपन 169 बोलता हूँ मेरा नाम कम करने को लगा 169 पहिले पीआयला सांगून त्यांनी त्यांचं नाव कमी करायला लावलं जणून हे कोणतं नीच राजकारण तर कोणतं राजकारण आहे का याच्यात अजून याच्यापेक्षा नीच तुम्ही काय वाटलं तुम्हाला एकदा समजून सांगा की बघ ते काय काय करू शकतात. आता तुम्हाला मी सांगतो जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीमुळे जामनेर शहराला शिक्षणाची पंढरी असं नाव लौकिक मिळालं. जामनेरमध्ये बऱ्हाणपूर रावेर यावल पाचोरा भडगाव मलकापूर पासून मुलं जामनेरला शिकायला होते. 11वी सायन्स 12वी सायन्स लोकांना वाटत होतं की इथलं एज्युकेशन क्वालिटी एज्युकेशन आहे एज्युकेशन इथलं चांगलं आहे हे लोकांना वाटलं होतं. म्हणून त्या संस्थेने यांनी तिथे आपल्या मंत्रिपदाचा फायदा घेऊन दबाव तंत्राचा वापर करून बोगस चेंज रिपोर्ट दाखल केला आमच्या विरोधात. बोगस त्यांनी सांगायचं होतं आठवून की तो चेंज रिपोर्ट बरोबर होता का त्यांच्या आत्म्याला विचारावा तालुक्याच्या लोकांना विचारावं. बोगस चेंज रिपोर्ट दाखवलं. त्या संस्थेला 10 वर्षापासून देखील जातात आणि जिथे तुम्ही शिकले तुमच्या वडिलांनी नोकरी केली तुम्ही स्वतः तिथे शिकले आम्ही तिथे शिकले या गावची सर्व लोक तिथे शिकले त्या संस्थेतून जो कलेक्टर झाले आयएस झाले आयपीएस झाले ते सर्व संस्थेतून झाले ते लोक तुम्ही तिथे शिकले तुम्ही तिच्या बोगस रिपोर्ट टाकून काय साध्य करताय. तुम्हाला मी सांगतो मित्र त्या शिक्षण संस्थेला ज्यांनी हात लावण्याचा प्रयत्न केलाय परमेश्वराने जीवनात त्याला संपवलेलं आहे राजकारणात संपवलेलं आहे. यांनी त्या शिक्षण संस्थेला काय बट्ट्या बोलतात त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं. तिथे विद्यार्थ्यांची संख्या किती कमी झाली तर तुम्ही पाहावं. तुमच्या आमच्या सर्वसामान्याची मुलं त्या शिक्षण संस्थेत शिकताय. कोणी बऱ्या माणसाने कोणी शिकत नाही तुमच्या आमच्या सर्वसामान्याची पुढे शिकताय. तिथे आज काय परिस्थिती तुम्ही जाऊन पहा त्या शिक्षण संस्थेत काय वाट लावून ठेवली त्यांनी त्या शिक्षण संस्थेची. परंतु त्याच्यावर काय हे सगळं करून मी नीच राजकारण करत नाही. अरे अजून काय नीच राजकारण पाहिजे म्हणजे करायचं ना काय करायचं हे त्यांच्या आरटीएल हायस्कूल मध्ये 25 वर्षापासून चेअरमन झाले. 25 वर्षापासून चेअरमन झाले ते आरटीएल हायस्कूलमध्ये फक्त दबाव तंत्राचा वापर करून ते चेअरमन झाले. ती 78 समाजाची शाळा होती तिथे डॉक्टर लेले एक चांगले माणूस त्यांचं नाव दिलेलं होतं आणि चांगली ती शिक्षण संस्था चालू होती. हे तिथे चेअरमन झाले. निव्वळ राजकारणात करण्यासाठी चेअरमन झाले. तर ठीक आहे चेअरमन झाले तुम्ही आम्हाला आनंद आहे की तुम्ही ताब्यात घेतली. 25 वर्षात त्या शिक्षण संस्थेला 1% सुद्धा यांनी विकास केला नाही. 1% सुद्धा विकास केला आणि